नमस्कार. सध्या ना धोंड्याचा महिना चालू आहे, म्हणजे अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास. या महिन्यामध्ये ना आपण जावयाला देण्यासाठी हे धोंडे दान करत असतो. हे 33 असतात किंवा आपण देवाला नैवेद्य म्हणूनही करत असतो हे 33. तर हे आपण केल्यापासून 2 ते 3 दिवस कसे टिकतील किंवा योग्य मोजमाप घेऊन 33 धोंडे कसे बनतील हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. धोंडे बघा अगदी नरम न होता छान असे खुसखुशीत झालेले आहेत. तर हे धोंडे कसे बनवायचे ते पाहूयात. तर त्यासाठी ना अगोदर आपण पुरण बनवून घेऊयात. तर इथं मी 250 ते 300 ग्राम डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्या डाळीच्या दुप्पट पाणी टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये ना थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकायचं. तेल कशासाठी, तर थोडंसं वर शिजताना ना पाणी वर येतं कुकरच्या, तर ते डाळीमध्ये तेल टाकल्यामुळे वर येत नाही. त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं अर्धा चमचा आणि कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपण पीठ मळून घेऊयात. तर इथं मी 4 छोट्या वाट्या पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आरामात तुम्हाला 33 धोंडे करता येतात. एका वाटीमध्ये 11, जवळजवळ 1 वाटी म्हणजे 1 कप, याच्या 11 धोंडे होतात. तर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे मी. मीठ आणि तेल टाकून आपल्याला हे पीठ फक्त घट्टसर मळून घ्यायचं आहे. घट्टसर कशासाठी, थोडंसं 2 ते 3 दिवस ना पिठामध्ये पाणी कमी असेल ना तर धोंडे आपले टिकतात. कारण आपल्याला लगेच कुठं देवाला काही जायचं नसतं, थोडंसं वेळ लागतो, तेव्हा मग हे धोंडे आपल्याला देवाला पण नेता येतात किंवा गावी आपल्याला शिदोरी म्हणूनही नेता येतात. त्यामुळे थोडंसं घट्ट तिंबायचं आणि पातळ झालं तर थोडंसं तेल पितात, नरम पडतात, मग ते टिकत नाहीत. तर इथं आपण असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. कढईला मी थोडंसं हळदीचं पाणी टाकलेलं आहे. त्या पण पाण्याचा वापर मी काय करायचं ते पुढे सांगणारच आहे. आणि हे 15 ते 20 मिनटं असंच मुरवत ठेवायचं आहे झाकून. आता पुरण आपलं छान शिजलेलं आहे. 5 ते 6 शिट्ट्यामध्ये पुरण असं छान शिजलं जातं. त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. येळवणी म्हणतात त्याला, ते काढून घ्यायचं. त्याची तुम्ही आमटी करू शकता. पण पुरण या पद्धतीनं शिजलं गेलं पाहिजे की चमच्यानं थोडंसं स्मॅश केलं तर ते लगेचच असं त्याचं बारीक झालं पाहिजे. या पद्धतीनं थोडंसं पातळसर असेल ना तर आपल्याला चाळणीतून लगेचच ते आपल्याला बारीक करता येतं. बघा असं पाणी निघलेलं आहे. थोडंसं नितळू द्यायचं पाणी. आता आपण थोडंसं वेलची आणि भाजलेले बडीशेप बारीक करून घेऊयात. आपल्याला पुरणामध्ये टाकायची आहे. आता आपण दुसऱ्या एका कढईमध्ये ना थोडंसं 1 चमचा तूप टाकणार आहोत. काय होतं, असं तूप टाकलं ना ना आपण पुरणाला जेव्हा गरम करतो तेव्हा ते चिटकत नाही कढईला. आता हे बारीक केलेलं जे पुरण आहे आपलं बिना गुळाचं, ते याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि जेवढी डाळ घेतली ना 1 वाटी समजा, तर पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे. म्हणजे आपलं योग्य पुरण होतं, चिकट पुरण होत नाही किंवा जास्त कमी गोडही पुरण होत नाही. 1 वाटी डाळ असेल किंवा 1 ग्लास डाळ असेल तर पाऊण ग्लास गूळ घ्यायचा, योग्य माप होऊन जातं. आणि बघा इथं पुरणामध्ये आपल्या आपण जेव्हा पुरण बारीक केलं बिना गुळाचं तर त्याच्यामध्ये पाणी होतं आणि याच्यामुळे काय होतं, एकतर चाळणीतून आपल्याला जास्त हाताला कष्ट न पडता बारीक खाली पडतं आणि गूळ पण त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे लगेच वितळला जातो. थोडासा गूळ बारीक किसून घ्यायचा आणि लगेच पुरण आपलं घट्टसर व्हायला लागतं. आणि पुरण घट्टच करायचं, कारण आपल्याला हे 2 ते 3 दिवस हे पुरण घट्ट असल्यामुळे धोंडे आपले टिकणार आहेत. जर जर तुमच्या पुरणामध्ये मॉइश्चर किंवा थोडंसं ओलसर असेल तर ते धोंडे टिकणार नाहीत, त्याचा वास येईल. फ्रीजमध्ये टिकेल पण थोडंसं 1-2 दिवस आपल्याला बाहेर ठेवायचं म्हणलं तर ते टिकणार नाही. बघा आता इथं मी चमचा जर ठेवला आहे तर असा उभाची उभा राहिला आहे, किती हलवले कढई तरी तो चमचा उभाच राहिला. इतपत आपल्याला हे पुरण घट्ट करून घ्यायचं आहे. आता हे पुरण गरम असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पूड, थोडीशी बडीशेप पूड टाकलेली आहे, ते टाकून घ्यायचं. म्हणजे गरम असताना छान त्याच्यामध्ये मिक्स पण होतं आणि वास पण छान येतो त्याचा. आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. जर वाटलं आपल्याला आपलं पुरण थोडंसं पातळ आहे तर तसंच गरम कढईमध्ये 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं, म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं. तर बघा आता हे पीठ आपलं छान मुरलं आहे. 15 ते 20 मिनटं मी असंच ठेवलं आहे. त्याच्याने मग मी अगोदर घेणार आहे आणि बाकीचं राहिलेलं, आता हे पाणी राहतं ना, तर तुम्हाला पोळ्या करायच्या असतील ना तर त्याच्यामध्ये थोडंसं हेच पाणी घ्यायचं त्या पिठामध्ये आणि तुम्ही पोळ्यासाठीही पातळ करून घेऊ शकतात. कणिक तुमची छान पोळ्या होतात त्या.
असं पाण्यामध्ये तिंबल्यानंतर छान तिंबून घ्यायचं. पण आता इथं आपल्याला धोंडे करायचे आहेत, त्यामुळे मी इथं फक्त घट्ट असं तिंबलेलं पाणी असलं ना ताटामध्ये आणि झाकून ठेवलं ना तर ओलसर अशी आपली कणिक मुरली जाते. त्यामुळं थोडंसं ताटात पाणी ठेवून असं करायचं. पोळ्या करताना पण तसंच करायचं. तर आता एवढं पीठ घेतलं आहे ना मी, याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे लहान मोठे तुम्ही धोंडे करू शकता. तर इथं एवढ्या पिठात माझे 22 झाले होते आणि परत 11 मी आणखीन करणार आहे. तर ते राहिलेलं पीठ वापरणार आहे. तर बघा इथं मी धोंडा असं पाहिजे तेवढा तुम्ही गोळा घेऊ शकता पारी करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये हे असं पुरण पुरण बघा आपलं जास्त पातळही नाही आणि अति घट्टही नाही, छान त्याच्यातलं मॉइश्चर निघून गेलेलं आहे. या पद्धतीनं ना आपण हे धोंडे करून घेऊयात. पाहिजे तुम्हाला जेवढं पुरण जर जास्त आवडत असेल तर आणखीन तुम्ही त्याच्यामध्ये जास्त घालू शकता. अशा पद्धतीनं आपले धोंडे तयार करून घ्यायचे आहेत. सगळं पॅक करायचं, कारण आपल्याला तळायचे आहेत. तळल्यामुळं काय होतं, धोंडे जास्त टिकतात 2 ते 3 दिवस. वाफेवर कोणी कोणी वाफेवर करतं पण ते टिकत नाहीत, लगेचच आपल्याला खावं लागतं. आणि जर असे तळले ना धोंडे तर 2-3 दिवस आरामात टिकतात. फ्रीजच्या बाहेर 2-3 दिवस टिकू शकतात. फ्रीजमध्ये आरामात 5-6 दिवस टिकू शकतात, पण फ्रीजमध्ये थोडंसं नरम होऊ शकतात. त्यामुळे बाहेरच आपल्याला 1-2 दिवस ठेवायचे असतील ना तर या पद्धतीनं धोंडे करायचे. आणि कढईमध्ये तेल भरपूर घ्यायचं, चांगलं गरम होऊ द्यायचं, गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि हे धोंडे आपल्याला मंद असं तळून घ्यायचे आहेत. लगेच फास्ट असे भरभर तळून घ्यायचे नाहीत, मग आतून सगळे कच्चे कच्चे असे लागतात आणि ते तिखट पण नाहीत आणि त्या धोंड्याचा परत 1-2 दिवसानं वास पण सुटतो. त्यामुळं या पद्धतीनं थोडंसं गॅसची फ्लेम कमी करून हे धोंडे छान असे तळून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत. छान कुरकुरीतही होतात. जेवढं तुम्ही तळताल ना तेवढे धोंडे आपले कुरकुरीत होतात आणि टिकायला मदत होते. त्या पद्धतीनं हे असं तळून घ्यायचं आहे. बघा असे चांगले 5-6 टाकायचे. भरपूर तेल घेतल्यामुळे जरा थोडंसं जास्त टाकायचे आणि बघा या पद्धतीनं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. असे धोंडे ना टिकतात 3 दिवस तरी आरामात बाहेर फ्रीजच्या टिकतात, कारण त्यातलं पुरण पण छान आपण मॉइश्चर काढलेलं आहे आणि पीठ पण मळताना घट्ट तिंबलेलं आहे. या पद्धतीनं सगळे मी तळून घेणार आहे. 33 धोंडे आहेत हे. असे करून घ्यायचे सगळे, असे छान तळायचे आहेत. मग तुम्ही देवाला नैवेद्य म्हणूनही नेऊ शकता आणि पाहुणे रावळे असतील त्यांनाही तुम्ही हे देऊ शकता. या पद्धतीनं आपले धोंडे सगळे छान असे तयार झालेले आहेत. या धोंड्याच्या महिन्यात या पद्धतीनं धोंडे करा. छान टिकतात, राहतात आणि खायलाही खमंग होतात. हा जर माझा व्हिडिओ ना तुम्हाला थोडा जरी आवडला ना तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल ना तरी जाता जाता नक्की सबस्क्राईब करून एक कमेंट करायला विसरू नका. या पद्धतीनं आपले धोंडे बघा छान असे झालेले आहेत, जास्त नम पडलेले नाहीत. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.